हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. करंट कनेक्टच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक्झिओम 4 मिशन याबद्दल तुम्ही मागच्या काही काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमांमधून माहिती ऐकलेली असेल. त्यासोबतच शुभांशु शुक्ला यांच्याबद्दलही तुम्ही ऐकलेलं असेल. आणि या पूर्ण मुद्द्याबद्दल किंवा एक्झिओम 4 मिशन काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्यामधून आपण म्हणलं किंवा भारताकडून इस्रोकडून कोणते कोणते एक्सपेरिमेंट तिथे केले जाणार आहेत, या सगळ्या गोष्टींची एक सखोल चर्चा आजच्या एपिसोडमध्ये करणार आहोत. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि मी या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. सगळ्यात पहिले एक्झिओम 4 हे जे मिशन आहे याबद्दल एक थोडी माहिती आपल्याला असली पाहिजे. किंवा 25 जून 2025 आणि केनेडी स्पेस सेंटर जे आहे अमेरिकेमधलं, तिथून याला तिथे लॉन्च केलं गेलेलं आहे. मग हे मिशन नेमकं गेलं कुठे? एक्झिओम 4 मिशन. तर दिस वॉज लॉन्च फॉर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. राईट. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही एक स्पेस लॅबोरेटरी आहे ज्यामध्ये तुम्हाला नासा, त्यानंतर रशियाची स्पेस एजन्सी म्हणजे रॉसकॉस्मॉस, त्यानंतर जपानची स्पेस एजन्सी त्याला जॅक्सा म्हणतात, त्यासोबतच कॅनडियन स्पेस एजन्सी आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी मिळून बनवलेली एक स्पेस लॅबोरेटरी आहे. त्याचं नाव आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. तर मग एक्झिओम 4 मिशन जे आहे हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेलेलं आहे किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला ते गेलेले. आणि हे नेमकं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कुठे आहे? तर हे लो अर्थ ऑर्बिट मध्ये आहे. ही झाली काय टेक्निकल माहिती. त्यासोबतच आपल्याला हे माहिती पाहिजे की हे कुठून लॉन्च केलं गेलं. तर हे अमेरिकेमधून केलं गेलं, हे झालं. पण त्याचं लॉन्च व्हेइकल कोणतं होतं, रॉकेट कोणतं होतं? तर हे स्पेस एक्स नावाची जी प्रायव्हेट कंपनी आहे एलॉन मस्क यांची, त्या स्पेस एक्सच्या कंपनीचं एक फॅल्कॉन 9 नावाचं एक रियुजेबल रॉकेट आहे. तर त्या रॉकेटद्वारे हे तिथे लॉन्च केलं गेलेलं आहे. आणि ज्या क्रू कॅप्सूल मधून हे लॉन्च केलं गेलं ते आपल्याला माहिती पाहिजे. ते म्हणजे काय? तर स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूल. आता ह्या झालं काही डिटेल. आता टोटल 28 तासांची जर्नी यांची राहणार आहे आणि त्यानंतर हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचतात. आता या पूर्ण मिशन मध्ये टोटल 4 क्रू मेंबर्स आहेत. त्यापैकी एक नाव आपल्याला कायम ऐकायला मिळतंय, ते म्हणजे शुभांशु शुक्ला यांचं. तर शुभांशु शुक्ला हे तसं बघायला गेलं तर लखनौ मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी UPSC ची NDA ची परीक्षा दिलेली होती आणि त्यानंतर ते NDA इथे त्यांनी एक डिग्री पण घेतलेली आहे, बॅचलर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स, BS ही जी डिग्री असती ही त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यानंतर ते त्यांचं पूर्ण या फील्ड मधला प्रवास त्यांचा सुरू झाला. ठीक आहे. शुभांशु शुक्ला आता व्योम नॉट ग्रुप, पुढे आपलं गगनयान मिशन जे जाणार आहे त्यामध्येही हे पार्टिसिपंट असणार आहेत. शुभांशु शुक्ला यांचं नाव त्यामुळे खूप जास्त महत्वाचं आपल्याला इथे बघायला मिळतं. या पूर्ण मिशन मध्ये टोटल 4 क्रू मेंबर्स आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी एक नाव आपण बोललोच, शुभांशु शुक्ला, जे पायलट आहेत, इंडियन एअरफोर्स पायलट आहेत आणि इस्रो ॲस्ट्रॉनॉट देखील आहेत. त्यानंतर पेगी विल्सन यांचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. अमेरिकेमधून त्या जात आहेत पेगी विल्सन आणि त्या कमांडर असणार आहेत. त्यासोबतच तिसरं नाव म्हणजे काय? तर स्टॅवॉर्ड्स उजनान्स्की, हे बेसिकली पोलंड मधून आहेत आणि हे मिशन कमांडर म्हणून तिथे काम करणार आहेत, मिशन स्पेशलिस्ट म्हणून. आणि त्यांच्यासोबत टिबोर कापू हे बेसिकली हंगेरी मधून आहेत आणि हे देखील मिशन स्पेशलिस्ट आहेत. आता एक खासियत जर बघितली या सगळ्यांमध्ये, तर पोलंड, इंडिया आणि हंगेरी या तिघांच्या बद्दल आपण बोललो तर हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती ॲस्ट्रॉनॉट पाठवणारे पहिले देश झालेले. त्यासोबतच जर आपण शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल बोललो तर ही इज द फर्स्ट इंडियन टू रीच दी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अँड ऑल्सो ही इज द फर्स्ट इंडियन टू रीच स्पेस आफ्टर 41 इयर्स. लास्ट टाइम 1984 मध्ये राकेश शर्मा हे भारतामधून स्पेस मध्ये गेलेले होते. राईट. आता आपण अजून एक नाव आपल्याला तिथे माहिती पाहिजे, ते म्हणजे ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर. आणि हे जे आहेत हे बॅकअप म्हणून तिथे या मिशन मध्ये भाग ते घेतात. राईट. आता नेमकं इंडिया किंवा इस्रो या मिशन मध्ये कसं इन्व्हॉल्व्ह झालं? कारण एक्झिओम ही एक प्रायव्हेट कंपनी आहे, एक्झिओम स्पेस नावाची. तर या मिशन मध्ये इस्रो कसं इन्व्हॉल्व्ह झालं? तर मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये इस्रो आणि एक्झिओम स्पेस या कंपनीचा एक ॲग्रीमेंट झाला होता. त्याला म्हणतात स्पेस फ्लाईट ॲग्रीमेंट. आणि या ॲग्रीमेंटच्या अंडर इस्रो कडून ॲस्ट्रॉनॉट जे आहेत ते या एक्झिओम मिशन मध्ये पार्ट घेणार आहेत. आणि या ॲग्रीमेंटच्या अंडरच आपण हे बघतो की नासा
मधून ट्रेनिंग दिली जाणार आहे या ऍस्ट्रॉनॉट्सला, राईट. सो तसं पण तिथे पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळतं. मग आता ही जर प्रायव्हेट कंपनी आहे तर नासा सोबत काय कनेक्शन आहे एक्झिऑन स्पेसचं? तर एक्झिऑन स्पेस नावाची कंपनी जे फाउंड केलेली आहे ते बेसिकली नासा मधले एक सिनियर सायंटिस्ट आहेत, त्यांनी ही कंपनी फाउंड केलेली होती आणि त्यांचं नाव आहे मायकेल सफरेडी. नासा वेटेरन आहेत. त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती जे तिथले व्यावसायिक आहेत, ऑन्टरप्रेनर आहेत, ते पण यामध्ये त्यांनी जॉईन केलेलं आहे. ते आहेत कॅम गॅफरिन. तर या दोघांनी मिळून एक्झिऑन स्पेस नावाची एक प्रायव्हेट कंपनी तिथे बनवलेली आहे, राईट. आता एक्झिऑन मिशन बद्दल बोलायचं झालं तर या मिशन मध्ये इस्रोचा जो महत्वाचा भाग आहे, इस्रोचा जो रोल आहे तो आपल्याला इथे माहिती पाहिजे. कारण इस्रो काय करते तर या मिशनच्या अंतर्गत पुढे आपलं जे मिशन जाणार आहे गगनयान, त्या मिशनची तयारी पण आपली होणार आहे यामधून. तर इस्रो मार्फत काही महत्वाचे एक्सपेरिमेंट या एक्झिऑन मिशन वरती केले जाणार आहेत आणि बेसिकली हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जात आहे. तर तिथे मायक्रो ग्रॅव्हिटी कंडिशन्स मध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले जाणार आहेत. जसं एक जे आपण बघतो किंवा आपल्याकडून काही बिया पाठवल्या जाणार आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती. आता ह्या ज्या बिया आहेत, सीड्स ज्या आहेत, या केरळमध्ये केरळ ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी यांनी त्या डेव्हलप केलेल्या आहेत आणि ओव्हरऑल हा जो इनिशिएटिव्ह आहे हा केरळमधल्याच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे तिरुवनंतपुरम मधली ही इन्स्टिट्यूट आहे, इस्रोच्या अंडरच येते. तर यांनी ओव्हरऑल या इनिशिएटिव्हला तिथे घेतलेला आहे आणि केरळ ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने काही सीड्स डेव्हलप केलेल्या आहेत, त्या जात आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला. तर मग त्या सीड्स कोणत्या आहेत तर आपण इथे बघतो की काही राईस व्हरायटीज आहेत. आता हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला नक्कीच आपल्याला UPSCच्या प्रिलिम्स परीक्षेमध्ये विचारले जातात. जसं आपण बघतो की ज्योती आणि उमा या राईसच्या व्हरायटीज आहेत, या स्पेसमध्ये पाठवल्या जाणार आहेत. त्यानंतर कनकमणी नावाचं आपले काउपी जे असतात त्याची व्हरायटी आहे ती पण तिकडे पाठवली जाणार आहे. त्यासोबतच तिलकथारा हे बेसिकली तिळाची व्हरायटी आहे, सेसेम, ते तिथे पाठवलं जाणार आहे. त्यानंतर सूर्या नावाचं एक ब्रिंजल व्हरायटी आहे, वांग्याची व्हरायटी आहे, ती पण पाठवली जाणार आहे. आणि वेलायनी विजय नावाची टोमॅटो व्हरायटी आहे, ती देखील स्पेसमध्ये पाठवली जाणार आहे. तर हे क्रॉप सीड्स पाठवले जात आहेत आणि हे तिकडे का पाठवले जात आहेत कारण नेमकं त्या वातावरणामध्ये मायक्रो ग्रॅव्हिटी कंडिशन्स मध्ये कशा पद्धतीने या वेगवेगळ्या क्रॉप सीड्स वरती इम्पॅक्ट होतो ते बेसिकली चेक केलं जाणार आहे. त्यासोबतच सायनोबॅक्टेरिया पाठवले जाणार आहेत इस्रो मार्फत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला. सायनोबॅक्टेरिया म्हटलं तर काय तर हे पृथ्वीवरचे सर्वात जुन्या जीवांपैकी एक असं आपण म्हणू शकतो. हे असे ॲक्वेटिक बॅक्टेरियाज आहेत जे फोटोसिंथेसिस करू शकतात, राईट. असे हे ॲक्वेटिक बॅक्टेरियाज आहेत. मग यांचं कसं बिहेवियर राहते मायक्रो ग्रॅव्हिटी कंडिशन मध्ये हे या मिशनद्वारे चेक केलं जाणार आहे. त्यासोबतच बऱ्याचदा आपण बघतो किंवा जेव्हा ॲस्ट्रॉनॉट स्पेस मध्ये जातात तर त्यांच्या ओव्हरऑल बॉडी फंक्शन्स मध्ये काही बदल आपल्याला बघायला मिळू शकतात. मग ते बदल जे आहेत ते कशा पद्धतीने होतात हे स्टडी करण्यासाठी नेमकं आपल्या मसल ग्रोथ किंवा मसल फॉर्मेशनची प्रोसेस कशा पद्धतीने राहते हे तिथे चेक केलं जाणार आहे. आणि हे चेक करण्यासाठी मायोजेनेसिस नावाचे एक्सपेरिमेंट तिथे परफॉर्म केले जाणार आहेत. म्हणजे प्रोसेस ऑफ मसल टिश्यू फॉर्मेशन, त्याला आपण मायोजेनेसिस म्हणतो, त्या रिलेटेड एक्सपेरिमेंट तिथे परफॉर्म केले जाणार आहेत. आणि बऱ्याचदा काय होते किंवा काही ना काहीतरी लाईक बॉडी फंक्शन्स मध्ये बरेचसे चेंजेस, मग ते मस्क्युलर लेवलवर असतील, कॉग्निटिव्ह लेवलवर असतील, ते तिथे होतात आणि मग त्याचा अभ्यास तिथे केला जाणार आहे. त्यासोबतच तिथे स्प्राउट पण घेऊन जातात इस्रोच्या द्वारे, तिथे स्प्राउट पण पाठवले जाणार आहेत. आणि मग कशा पद्धतीने ते सीड्स जर्मिनेट होतात त्या मायक्रो ग्रॅव्हिटी कंडिशन मध्ये, म्हणजे पुढे जाऊन तिकडे जर क्रॉप वगैरे काही ग्रो करावे लागले तर ते करण्यासाठी बेसिकली एक स्टडी म्हणून हे स्प्राउट देखील तिथे पाठवले जाणार. त्यासोबतच बऱ्याचदा काय होते की तिथे जेवण काय असेल, आता आपल्याकडचं पोळी भाजी तर घेऊन जाता येणार नाही, सो तिथे फूड सोर्स म्हणून मायक्रो अल्गी एक चांगला ऑप्शन राहू शकतात. तसंच हे फ्युअल म्हणून पण वापरले जाऊ शकतात. त्यामुळे मायक्रो अल्गी तिथे घेऊन जाणार आहेत आणि नेमकं त्या कंडिशन्स मध्ये ते कशा पद्धतीने बिहेव करतात हे बघितलं जाणार आहे. त्यासोबतच अजून एक मुद्दा येतो, म्हणजे बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अजून एक मुद्दा यामध्ये काय येतो किंवा ते डिस्प्लेज जे असतात, स्क्रीन ज्या असतात, त्या स्क्रीनचा
वापर जेव्हा स्पेसमध्ये केला जातो त्यानंतर फिजिकल आणि कॉग्निटिव्ह फंक्शन्समध्ये बॉडीच्या कशा पद्धतीने बदल होतात, म्हणजे सारखं ते स्क्रीनकडे बघून कशा पद्धतीने त्या कंडिशन्समध्ये बदल होतात आपल्या बॉडीमध्ये, ते पण स्टडी केलं जाणार आहे. त्यासाठी पण इस्रो मार्फत तिथे स्क्रीन्स आणि त्याचा पुढे अभ्यास देखील केला जाणार आहे. देन अजून एक काय तर एक असा छोटा प्राणी आहे, त्याचं नाव आहे टार्डिग्रेड. आजकाल बराच म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी स्पेस मिशन्स मध्ये याला घेऊन तिथे नेलं जाते. टार्डिग्रेड्स त्यांचं नाव आहे. तर टार्डिग्रेड्स जे आहेत, टार्डिग्रेड्स यांना एक प्रकारचे ते छोटे प्राणी समजा त्यांना. टार्डिग्रेड्स जे आहेत त्यांना पण तिथे नेलं जाणार आहे आणि नेमकं त्या कंडिशन मध्ये ते कसे सर्व्हाइव्ह करतात, त्या कंडिशन मध्ये त्यांचं रिप्रोडक्शन कसं होते हे तिथे बघितलं जाणार आहे. सो हा पण एक इस्रो मार्फत केला गेलेला हा एक्सपेरिमेंट तिथे असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी झाल्या किंवा आपण म्हणजे इस्रो नेमकं त्या एक्झिओम मिशन मध्ये नेमकं आपले काय काय एक्सपेरिमेंट आहे हा एक मुद्दा तिथे आपल्याला महत्वाचा आहे. आणि त्यासोबतच ओव्हरऑल जर बघितलं तर या मिशनचा सिग्निफिकन्स काय एक्झिओम मिशनचा, कारण बऱ्याचदा आपण म्हणतो की हा एक ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम आहे, म्हणजे ही कंपनी जी बनलेली आहे एक्झिओम स्पेस ही ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम हे परफॉर्म करण्यासाठी ही बनलेली कंपनी आहे. आणि मग ह्युमन स्पेस फ्लाईटसाठी ओव्हरऑल या मिशनचा एक मोठा फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो. जसं आपण म्हटलं किंवा पोलंड आहे, हंगेरी आहे, इंडिया आहे, US आहे, असे वेगवेगळे देश मिळून जर हे एक मिशन तिथे परफॉर्म करतायत तर एक्झिओम मिशनद्वारे काय होणार आहे, ग्लोबल कोलॅबोरेशन्स अजून पुढे होऊ शकतात. म्हणजे एक असा पायंडा सेट केला जाऊ शकतो किंवा खूप सारे देश मिळून अशा प्रकारचे मिशन परफॉर्म करू शकतात. त्यासोबतच प्रायव्हेटली फंडेड आहे, म्हणजे प्रायव्हेट कंपन्या पण यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. त्यासोबतच मेडिकल रिसर्च, आता आपण इस्रो बद्दल जेव्हा बोललो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मेडिकल रिसर्च असेल किंवा क्रॉप सायन्स असेल, यामध्ये बऱ्यापैकी ऍडव्हान्समेंट अशा प्रकारच्या मिशन्समुळे होऊ शकतात. इव्हन इस्रोने एज्युकेशनल पर्पजसाठी पण तिथे काही डेमॉन्स्ट्रेशन्स तिथे पाठवलेले आहेत. म्हणजे काय किंवा पुढे जाऊन जर कोणाला फ्युचरमध्ये ॲस्ट्रॉनॉट बनायचं असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील इन्स्पिरेशन अशा प्रकारचे मिशन्स राहू शकतात. तो एक भाग झाला. आणि त्यासोबतच आपलं फ्युचर जे मिशन जात आहे आता गगनयान मिशन, त्यासाठी तर याचा नक्कीच फायदा आपल्याला बघायला मिळतो. गगनयान मिशन मध्ये कारण जे ॲस्ट्रॉनॉट जाणार आहेत ते बेसिकली ऑलरेडी या एक्झिओम मिशन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. शुभांशु शुक्ला हे गगनयान मिशन मध्ये देखील पार्टिसिपंट आहेत, राईट. तर या सगळ्या गोष्टींचा एक ओव्हरऑल आपल्याला GS पेपर 3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामध्ये खूप जास्त रिलिव्हन्स आपल्याला बघायला मिळतो. कारण तिथे जे प्रश्न विचारले जातात ते काय अशा प्रकारचे राहतात. तुम्हाला स्क्रीनवरती प्रिलिम्स क्वेश्चन ऑफ द डे एक दिसत असेल एक्झिओम मिशन वरती, तो नक्की सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर मला सांगा. त्यासोबतच UPSCने 2016 मध्ये मेन्सच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला होता जो काही या टॉपिकशी रिलिव्हंट अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्या नेमक्या प्रश्नामध्ये 12.5 मार्काचा प्रश्न होता, तो 200 शब्दामध्ये लिहायचा होता. त्या प्रश्नामध्ये नेमके काय मुद्दे अपेक्षित असू शकतात, काय तुम्हाला वाटते की कोणते कोणते पॉइंट त्यामध्ये आले पाहिजे, हे देखील कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. बाकी आपण पुढच्या आपल्या सेशनमध्ये अशाच प्रकारच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन भेटत राहू आणि त्यासोबतच वेगवेगळे मुद्दे जे आहेत त्याचं इन डेप्थ कव्हरेज आपण इथून पुढे देखील करत राहू. ठीक आहे, आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.